इष्टप्राण सर्व गुरुभाई आणि भगिनी सर्वांना माझा रानंदित जयगुरु. आशा बाळगतो की तुम्ही सगळेजण ठाकूरजींच्या आशीर्वादाने नक्कीच चांगले असाल, सुख समृद्धीने असाल. परमप्रेममय श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र यांच्या जीवनातील एक सत्य घटना तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न करतोय आणि आशा बाळगतोय तुम्हाला नक्कीच आवडणार. एकदा काय झालं, श्री श्री ठाकूरजी नित्य नियमाप्रमाणे भक्तांसोबत बसलेलं आणि त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा घडत होते. त्यांच्यासोबत होते अमेरिकेतील त्यांचा एक परमभक्त रे हाउजरमंदा, कलकत्त्यातील काही प्रतिष्ठित व्यक्ती आणि उपस्थित भक्त. या सर्वांसोबत काहीतरी विषय त्या ठिकाणी ते सगळेजण चर्चा करीत होते आणि त्या चर्चेदरम्यान अचानक कलकत्ता येथील एक ठाकूरजींचा भक्त येतो, प्रणाम करतो आणि रडत रडत असं म्हणतो की हे ठाकूरजी, हे प्रभूजी, आज खरंच तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने मी जिवंत आहे. तिथं जमलेलं सगळेजण आश्चर्यचकित होतोय, बघतो त्या दादाकडे आणि एकदा ठाकूरजीच्या चेहऱ्याकडे बघतोय. तेवढ्यात श्री श्री ठाकूरजी त्या भक्ताला म्हणतोय, बरं रडू नकोस, आधी सांग नेमकं काय झालं. तर तो भक्त म्हणतोय, ठाकूरजी, मागच्या आठवड्यातील घटना आहे. मी कलकत्त्यातील बहुबाजार स्ट्रीट या मार्गाने जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली आणि जोरजोरात पाऊस सुरू झाल्याने मी कुठेतरी थांबावं म्हणून जागा शोधत होतो. तेवढ्यात समोर काही लोक जमलेलं दिसलं. एक मोठं घर होतं आणि एका बाल्कनी खाली ते सगळे लोक जमलेले होते. मी सुद्धा धावत त्या सर्वांसोबत त्या ठिकाणी पावसापासून बचाव व्हावं म्हणून उपस्थित झालो आणि मनात विचार करायला लागला की हळूहळू पाऊस कमी होतील तर मी इथून घरी निघून जाणार. काही वेळानंतर मला असा आवाज आला की तू इथून निघ, इथं थांबू नको, तुझ्याचं काहीच काम नाही, लवकर निघ. मी इकडे तिकडे बघायला लागलो, कोण मला आवाज देत आहे, असं का बरं म्हणतो, मी आता एवढ्या पावसात जाऊ कुठे, मला काहीच सुचलं नाही. पण काही विचार न करता मी तिथून निघालो. काही पावलं समोर गेल्यानंतर अचानक एक मोठा आवाज होतोय आणि मी मागे वळून पाहतो तर काय, जिथे मी थांबलेलो होतो, ज्या बाल्कनीच्या खाली आम्ही सगळेजण थांबलेलो होतो, ते एकदम कोसळलं आणि बघता बघता त्या ठिकाणी थांबलेला लोक मृत्युमुखी पडले. मी एकदमच आश्चर्यचकित झालोय की हे नेमकं झालं तरी काय, कोण मला आवाज दिलेत. त्यांनी जर आवाज दिले नसते तर मी सुद्धा आज या ठिकाणी सर्वांसोबत जीव गमवावा लागला असता. हे नक्कीच कोण आहेत, दुसरं तिसरं कोणी नाही, हे माझे प्रभू आहेत, हे माझे ठाकूरजी आहेत. म्हणून मी आज रडत आहो, आज मी जिवंत आहो, फक्त तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने. त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भक्त मंडळी एकदम भावविभोर झालेत, आश्चर्यचकित झालेत. त्या भक्तांची कथा ऐकताच श्री श्री ठाकूरजी म्हणाले, मी तुला वाचवणारा कोण, तू स्वतःच स्वतःला वाचवलास.
हे बघ, तुझं माझ्यावर खूप प्रेमळ आहे. तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, मनापासून प्रेम करतोस. कारण तू दररोज सकाळी उठल्यानंतर इष्टभृती करतोस. इष्ट म्हणजे मंगल. आणि तुझं मंगल व्हावं, तुझं चांगलं व्हावं म्हणून तू हे सगळं करतोस. आणि हे सगळं तुझं चांगलं कार्य आणि त्याचं कर्मफळ आज तू जिवंत आहेस. त्या ठिकाणी जमलेलं सगळ्यांनी एकदम आश्चर्यचकित झालेत. खरंच इष्टभृती केल्यानंतर आपला जीव सुद्धा प्रभू वाचवू शकतो. आणि हे सत्य आहे. इष्टभृती मंगल यज्ञ म्हणून सुद्धा म्हटलं जातं. मंगल चांगल्यासाठी. कोणाच्या चांगल्यासाठी? स्वतःच्या चांगल्यासाठी. जर मी करत असेल तर नक्कीच माझं भलं होईल. त्या दादाला म्हटलं, हे बघ, जेव्हा तुला आवाज आला की तू इथं थांबू नको, ते बाकीच्यांना आवाज का नाही गेला, तुलाच का गेलं? आणि तू ऐकल्याबरोबर तिथून निघून गेलास म्हणून तू वाचलास. तुझं कर्म चांगलं होतं. तू इष्टाच्या कार्यात नेहमीच मग्न असतोय, इष्ट कार्य करतोस म्हणून तुझ्या चांगल्या कार्याचं हे फळ आहे. म्हणून तू आज जीवित आहेस. खरंच परमप्रेममय श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्रजी यांनी दिलेलं पंचनीती यजन यादन इष्टभृती स्वस्तने सदाचार आणि त्यातलं इष्टभृती ज्याच्यावर ठाकूरजींनी खूपच भर दिलेला आहे. कारण ज्यांनी आपल्यासाठी सगळ्या सृष्टीची निर्मिती केली, आपल्याला या सृष्टीमध्ये आणलं आणि आपल्यासाठी सगळी व्यवस्था करून ठेवली, नेहमी आपल्या कल्याणासाठी आपल्याला मार्ग दाखवलं, सत्याचा मार्ग दाखवलं की आपण कसं एक चांगला माणूस बनू शकतो, स्वतःसोबत इतरांना सोबत ठेवून त्यांच्यावर कसं प्रेम करू शकतो, हे सगळं श्री श्री ठाकूरजींनी या जगाला शिकवलं आहे, जगाला उपदेश दिलेला आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे की ठाकूर अनुकूलचंद्रजी यांची जी वाणी आहेत, ग्रंथ आहेत, त्यांनी दिलेलं उपदेश आहे, हे प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तेव्हाच आपण श्री ठाकूरजी यांना खुश करू शकू. फक्त ठाकूरजी नाही, ठाकूरजी यांनी आचार्य परंपरा सत्संग आश्रम येथे जी निर्माण करून ठेवलेली आहे, आचार्य परिवार सुद्धा आपल्या चांगल्या कार्याने नक्कीच आनंदित होतील, यात काही शंका नाही. म्हणून स्वतःसाठी नव्हे तर प्रभूसाठी नित्य आपण असंच काहीतरी चांगलं कार्य करणार आणि नित्य नियमित इष्टभृती करणार आणि 30 दिवसानंतर लगेच गुरुगृही म्हणजे देवघरधाम श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र यांच्या फिलंथ्रॉपी ऑफिसमध्ये पाठवणार आणि स्वतःसोबत आपल्या परिवाराचं मंगल कामना करणार, यात काहीच शंका नाही. चला तर तुम्ही सगळेजण सुस्त आणि स्वस्थ रहा, आनंदी रहा. प्रभू श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र यांच्या चरणी ही मी प्रार्थना करतोय. आणि भेटूया नंतरच्या एका सुंदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून. हा चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना जय गुरु, वंदे पुरुषोत्तमम.